बीड जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक दावा निवृत्त पोलीस अधिकारी रणजित कासलेने केला आहे। सध्या कासले जामिनावर बाहेर आहे। याबाबत त्यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यात कराडची जेलमध्ये कशी बडदास्त ठेवली जाते हे कासलेने सांगितलंय। अगदी स्पेशल चहापासून ते चपाती आणि चिकनची मेजवानी कराडला मिळत असल्याचा आरोप कासलेने केलाय। एन्काउंटर प्रकरणी खळबळजनक दाव्यानंतर कासलेला अटक करण्यात आली होती। अटक केल्यानंतर त्याला बीडच्या जेलमध्ये ठेवलं होतं। त्याच जेलमध्ये वाल्मिक कराड असल्याचं कासलेने सांगत एक व्हिडिओ बनवलाय। त्याचबरोबर कराडले आता नागपूरच्या जेलमध्ये हलवण्याची मागणीही कासलेने केली आहे। मित्रांनो, मला ठेवलं होतं बीडमध्ये, आपल्या बीडमध्ये सब जेल आहे। त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे आहे, तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी। आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का, 5 वाजता काहीतरी, 4 वाजता मला नेलं आणि त्याला 5 वाजता चहा आला, 4:30ला वगैरे। आणि कपामध्ये चहा आला, मला याच्यामध्ये आला कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात। म्हणलं त्याला कपामध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय, ज्याच्यात 50-100 जणांनी चहा पिलाय आणि त्याला नवीन ह्याच्यात का मला कळालं सेटिंग आहे, तर त्याला चपात्या पण यायच्या। लोकांनी मला सांगितलं की चपात्या 3 लेअरच्या त्याला चपात्या, तेल लावलेल्या चपात्या, फरसाणच्या होत्या, बॅग होत्या फरसाण, काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल, मी बघितलं नाही ते ओपन करून, पण ते हे होतं सगळं। कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो, त्याला खूप सुविधा आणि फॅसिलिटीज भेटतात आतमध्ये। मी जाऊन आलोय त्यामुळे मला माहिती आहे, कपात चहा, 3 लेअरची चपाती, फरसाण, चिकन किलोवर मिळतं त्या ठिकाणी चिकन। ह्याला 3 बुधवार रविवार चिकन मिळतं आणि झोपायला त्यांनी त्या ठिकाणी अंतरून घेऊन जाऊ देत नाही अंतरून। मग त्यांनी काय केलंय, आयडिया केली, पांघरायचंच त्याला दिले, 6 पांघरायचे घेऊन गेले। 6 पांघरायचे म्हणजे ब्लँकेट असे जाड, आणि ते असे अंतरलेत गादीसारखं, त्याच्यावर उशी आणि मस्त 5 पेपर येतात त्याला, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, सकाळ। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, आपण पाहतोय निवृत्त पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट जेलमध्ये मिळत असल्याचा दावा त्यांनी केलाय। नक्कीच नीलम, या ठिकाणी सांगता येईल की बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी जो नवा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, यामध्ये रणजित कासले जे सांगत आहे नेमकं त्यामागे सत्य काय आहे हे नेमकं जेल प्रशासन जे आहे ते त्या ठिकाणी सांगेल। कारण महत्वाचा विषय असा आहे की गेले काही दिवसापासून आपण पाहतोय की रणजित कासले जे आहे ते मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हिडिओ जे आहेत व्हायरल करत अनेक वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे या ठिकाणी केले जातात। जी हरिदास, मी आपल्याला थोडं थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अंजलीताई, आता एक खळबळजनक दावा रणजित कासले यांच्याकडून करण्यात येतोय। व्हिडिओ ते म्हणतात की वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट जेलमध्ये दिली जाते असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे। नाही, मी पण तेच आता ऐकलं की त्याला स्पेशल चहा, 6 ब्लँकेट आणि अशी खास सोय सगळी, त्याला खायला चपात्या वगैरे सगळंच जे मिळतंय। आणि हे जर खरं असेल तर काय हे कारागृह अधिकारी करतायत आणि पैसे कमवण्यासाठी ते अशा लोकांना मदत करतायत, हे नुसतं विचार करून सुद्धा मला त्रास होतोय की आता नीतिमत्ता खरंच संपली आपली। कोणाला काही वाटत नाही की अशा माणसांनी इतकं वाईट कृत्य करून जर फक्त थोड्या पैशांसाठी आपण त्याची सरबराई करत असू तर आपण काय करतोय असा प्रश्न नाही का पडत ठेवणार। मला असं वाटतं की आता ना खरंच सगळ्यांना सिद्धांत, अमुक अमुक हे सगळे शब्द आता आपल्याला विसरून जायला हवेत की काय, असाच प्रश्न पडतोय मला। जी अंजलीताई, आपल्याला काय वाटतं की या संदर्भात तपासणी केली पाहिजे का? जेल प्रशासनाला या संदर्भात प्रश्न विचारले पाहिजेत का? प्रशासनाचेच जर आपण बघितलं, जलिंदर सुपेकर कराडला मदत करत आहेत अशी मला काल माहिती मिळाली। तेच जलिंदर सुपेकर हगवणे कुटुंबाला कशी मदत करतायत ती माहिती मिळते। काय यांच्याकडनं आपण अपेक्षा करणार आहे? आत्ताच्या घटकेला म्हणजे कालच मला ही माहिती मिळाली की कराडची सरबराई ही जलिंदर सुपेकर करतायत। हगवणे कुटुंबात तेच जलिंदर सुपेकर त्यांना फरार व्हायला मदत करतात, त्यांना गन लायसन्सेस देतात। काय अपेक्षा करायची आपण अशा लोकांकडनं? जी नक्कीच, आपण या संदर्भात काय पाऊल उचलणार आहात का? आपली काय भूमिका असेल? ऑलरेडी
मी सीएम्स ऑफिसला ताबडतोब पत्र पण लिहिलं. त्यांचा कालचा आलेला ती ऑडिओ क्लिप होती ती देखील मी परवाच पाठवली सीएम्स ऑफिसकडे. आणि अशा माणसाला नुसतंच हेडक्वार्टर नाही, त्याच्याकडे संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नाशिक सगळी कारागृह एकाच व्यक्तीकडे ऍडिशनल चार्ज का, असा प्रश्न देखील विचारलाय. जी धन्यवाद अंजलीताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. बीड जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक दावा निवृत्त पोलीस अधिकारी रणजित कासलेने केलेला आहे. आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडले होते. हरिदास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. सध्या कासले जामिनावर बाहेर आहे. याबाबत त्यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यात कराडची जेलमध्ये कशी बडदास्त ठेवली जाते हे सांगितलंय. आपल्यासोबत सुषमा अंधारेताई या फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत. सुषमाताई, रणजित कासलेनं व्हिडिओ करत एक माहिती दिलेली आहे, खळबळजनक दावा केलेला आहे. वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट ही जेलमध्ये मिळत असल्याचा दावा त्यांनी केलाय. वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना VIP ट्रीटमेंट मिळते या संदर्भाने याच्या आधीही अनेक वेळा दावे झाले होते. मात्र यावर म्हणावी तशी ऍक्शन काहीही पोलीस प्रशासन किंवा जेल प्रशासनाकडून घेतली गेली नाही. या सगळ्या संबंधाने एक मागणी जी धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली होती ती फार महत्वाची आहे की जर खरंच न्याय मिळवून द्यायचा असेल तर वाल्मिक कराडची इतर तुरुंगामध्ये रवानगी झाली पाहिजे. विशेषतः मुंबई सारख्या किंवा ऑर्थर रोड सारख्या एखाद्या जेलमध्ये ती रवानगी झाली पाहिजे. कारण मराठवाड्यातल्या कारागृहामध्ये तुम्ही त्या माणसाला ठेवताय म्हणजे मराठवाड्यातले कारागृह पुन्हा सगळे मदतीला आणि दिमतीला लोक असणार आहेत. त्यामुळे हे वाईट आहे की एखादा गुन्हेगार सुधारण्यासाठी म्हणून त्याला आत ठेवलं जाते आणि आतही जर ती गुंडागर्दी संपणार नसेल तर काय अर्थ आहे. जी सुषमाताई, ठाकरेंची शिवसेना म्हणून आपली काय भूमिका असेल, आपण काय यावरती मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहात का? ठाकरेंची शिवसेना म्हणून असण्यापेक्षा ना बघा, कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्याने सगळ्यांना सारखी वागणूक दिली पाहिजे आणि सगळ्या कैद्यांना सुद्धा एकसारखी वागणूक दिली पाहिजे. हा सगळा जर विचार केला तर आपल्याला आत्ता या क्षणाला मराठवाड्यातल्या कुठल्याही जेलपेक्षा मुंबई भागातल्या जेलमध्ये वाल्मिक कराडला हलवणं हे सगळ्यात संयुक्तिक असेल. हीच धनंजय देशमुख यांची जी मागणी आहे तीच मागणी आम्ही कंटिन्यू करतो. जी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.